त्याच्यासाठीच ठेवलेलं ना कुठतरी फोन वाजतोय कुठतरी. डोळे झाकायचे आंधळ्यासारखं वागायचं धर. तुमच्याकडनं शिकल्यावर का सासूबाई. सुप्रियाचा फोन आहे. बोल ग. हा परवाची पार्टी ना राहिली बाई अर्धवट. काय करणार. हे पण तुझ्यासाठी गुड न्यूज आहे सुप्रिया. यांचा पगार झाला की मी घरात मस्तपैकी पूजा ठेवणार आहे. पूजा. हा अगं असं पंचपक्वान्नाचं जेवण बनवणार आहे ना मी. तुझ्या त्या शिपाई नवऱ्यानं बी कधी तुला जेवण घातलं नसेल असं पंचपक्वान्नाचं जेवण. हा मग सगळं स्पेशल असणार आहे आपलं. का म्हणून काय विचारतेस. माझ्यासाठी स्पेशल मैत्रीण आहेस तू. हा ये बर का स्पेशल वाढ बघते मी तुझी. ये 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 जयंती स्पेशल चहा बरं ठेवाय. ऐकते का जरा. नाही म्हणजे तू पूजा ठेवली ही चांगलीच गोष्ट आहे पर जेवायला बायका पंचपक्वान्न. अगं झेपल का ते आपल्याला. का नाही झेपणार सासूबाई. पहले हम बहुत गरीब थे. इतने गरीब कि लोग हमको भीख देते थे. हम कावलेले थे. हम त्रासलेले थे. फिर हमारे आयुष्य में क्या हुआ सासूबाई. हमारे आयुष्य में सखदेव राव आ गए. और उनका पगार 30,000. फिर सासूबाई हमारे आयुष्य में चमत्कार हो गया. हमारी सारी अड़चनें दूर हो गई. हम जो चाहे वो करने लगे सासरे बुआ. आता आपण पूजा घालू शकतो. अब हम पार्टी दे सकते हैं सासूबाई. अब हम जेवणावया उठा सकते हैं. क्यों बोलो क्यों. सांगा का. हाउ कारण आपण श्रीमंत झालो. आपल्या श्रीमंतीची वार्ता हा हा करून पंचक्रोशीत आता कशी पसरेल बघाच तुम्ही. कशी वाटली ही आयडिया माझी. हा कशी वाटली पूजेची आयडिया. ओ सासरी बुवा सांगा की कशी वाटली. सुनबाई हा हे तुमचं नियोजन वगैरे समजा चांगलं आहे पण सखदेवाशी बोललायसा का तुम्ही. काय म्हणजे त्याला विचारावं असं मला वाटतंय. चला हे एक बरं झालं. सारंगने सगळा निर्णय तुझ्यावर सोपवलाय. आता प्रश्नच मिटला. माई मी तुम्हाला आधी पण सांगितलंय जोपर्यंत सारंग सर होकार देत नाही तोपर्यंत मी नाही येऊ शकत. मी तुमच्याकडे काम करू नये हा त्यांचा निर्णय आहे. त्यांना माझा खूप आदर वाटतो म्हणून ते असं म्हणालेत. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं. माई प्रत्येक वेळी सगळंच तुमच्या मनासारखं होईल असं नाही आहे ना. तुम्ही माझ्याकडून सारंग सरांशी न बोलण्याचा शब्द मागितला होता हो की नाही. आणि मी तो आवर्जून पाळला. मग आता सारंग सरांच्या शब्दाचं काय. ते तर माझं कुंकू आहे. माझ्यासाठी देवा समान आहेत ते. मग त्यांचा शब्द मी पाळायलाच हवा. सावली तू विसरू नकोस. मी तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी आजवर काय काय केलंय आणि या सगळ्याची परतफेड म्हणून तू मला नाकारणार आहेस. माई मला तुमचं सगळं मान्य आहे सगळं. पण जोपर्यंत सारंग सर स्वतः त्यांच्या मर्जीने मला होकार देत नाही तोपर्यंत मी नाही काम करू शकणार. तुम्हाला माहिती आहे ना नियतीने आजवर प्रत्येक पावलावर माझ्या परीक्षा घेतल्या आहेत. पण आता ही परीक्षा माझी नाहीये तुमची आहे. काय 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 का मला जरा ते रूपम कॉस्मेटिकचे 10 फेस पॅक हवे. 10 फेस पॅक. अगं ते कशासाठी. मला माझ्या मैत्रिणींना गिफ्ट करायचे. अगं एवढं महाग गिफ्ट कशाला देतेस तू. कसे होतो तुम्ही जरा काहीतरी चांगलं महाग दिलं पाहिजे ना म्हणून हे फेस पॅक. आणि तसं बी हे सगळे पैसे तुमच्या बहिणीच्याच घरात जाणार आहेत म्हणून खर्च करते मी. अगं मान्य आहे. आता आपल्याकडे पैसे येत आहेत
त्यामुळे अशी काही पैशाची उधळण करून कसं चालणार ग? अगं आपल्याला आधी आपल्या कर्जाचं बघायला पाहिजे. अप्पूचं आजारपणाचं नियोजन करायला पाहिजे. कळतंय ना हो तुला? बस. याला काय म्हणतात माहितीये का? वाघाचं कातडं किती बी पांघरलं तरी वाघ होता येत. किती बी श्रीमंत झाला तरी गरीब विचार काही सुटायचे नाहीत तुमच्या डोक्यातून, आहे की नाही? मला फेस ब्राईट पाहिजेत म्हणजे पाहिजे, कळलं तुम्हाला? ए जयंती, जयंती ऐक माझं. अगं जयंती. वहिनी ठीक आहे. अगं मी घेतलं असतं ना. नाही तुम्ही नाही पिणार, तुम्ही नेहमी विसरता. तुम्हाला किती वेळा सांगितलंय भरपूर पाणी पित जा, पण नाही, तुम्ही कामात एवढं गुंतून जाता ना की स्वतःकडे लक्षच देत नाही. एवढं लक्ष असतं तुझं? हो, तुम्ही पाणी घ्या. बरं बाई, दे. थँक्यू. सावली काय झालं? काही उपाय सापडला नाही का अजून? नाही बहिणी, सारंग सर खूप टेन्शन मध्ये आहेत. रात्री जेवले नाहीत, सकाळी सकाळी थोडं काहीतरी खाऊन गेले. दिवसभर काहीतरी विचार करत असतात. कामात सुद्धा मन लागत नाहीये त्याचं. खूप अस्वस्थ असतात ते. तो जेवला नाही म्हणून तू जेवली नाहीस त्याचं काय? ते महत्वाचं नाहीये वहिनी. शेवटी हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना. बस इकडे.